ठरलं. मुंबई महापालिकेबाबत भारतीय जनता पक्षानं नेमकी खेळी केली आहे आणि आता महायुतीमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार आहे. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या भाजपला मुस्लिम समाजाकडून नाराजी वाढत असल्याचं चित्र होतं. मुस्लिम बहुल भागात मतं मिळवणं कठीण जाते आणि इथंच एकनाथ शिंदेचा पर्याय भाजपनं पुढे केला. महायुतीसोबत लढताना मुस्लिम मतदारांकडून शिंदेंना पसंती मिळू शकते असा अंदाज समोर येत आहेत. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आता एक मोठे अपडेट समोर आले. भाजपनं केलेली ही रणनीती आणि मुस्लिम बहुल प्रभागात एकनाथ शिंदेचा स्वीकार यावर भाजपनं स्वतः सर्वेक्षण केले. तर मग नेमका हा सर्वे काय सांगतोय? खरंच मुस्लिम मतदार शिंदेकडे झुकलेत का? भाजपची ही खेळी कितपत यशस्वी होईल? नेमकं काय घडतंय? चला सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. खरं तर सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवेल आणि बाकीच्या ठिकाणी त्यावेळी निर्णय घेतला जाईल. ठाण्याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मात्र आता समीकरणं बदलली आहेत. मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका महायुती म्हणून शिंदे आणि भाजप गट एकत्र लढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्षांनी नुकतीच दिली. याच पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपनं मुंबई व ठाणे महापालिकेत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय जवळपास निश्चित केल्याचं सांगितलं जाते. अनेक नेते याला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचंही समजते. तेव्हा आता मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष महायुती एकत्र निवडणूक लढवणार आहे. आता लक्षात घ्या, महायुती म्हणल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट का नाहीये? तर याचं कारण मुस्लिम वोट बँक किंवा मुस्लिम मतांकडे जात असल्याचं कळतंय. तर बघा, भारतीय जनता पक्ष म्हणजे कट्टर हिंदुत्व. अनेक नेते प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेत असताना कुठंतरी मुस्लिम समाजाच्या विरोधात भूमिका घेतात हे आपण अनेकदा पाहिले. त्यामुळे मुस्लिम बहुल भागात मुंबईत भाजपला विरोध होतोय, पण दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे यांना पसंती मिळते. खरं तर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने एक सर्वे केला. हा सर्वे नेमका काय सांगतो याचा एक व्हिडिओ आम्ही केलाय, तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि या सर्वेत असं दिसून आलं की 70% मुस्लिम बहुल भाग जे आहेत या भागात भाजपला विरोध होतोय, मात्र महायुतीत पसंती दिली जाते ती एकनाथ शिंदे गटाला. त्यामुळे या भागात जर एकनाथ शिंदेने उमेदवारी दिले तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. आता याचं कारण काय? तर इथं 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा प्रभाव आणि दुसरं म्हणजे मुस्लिम समाज महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर ठाकरे यांच्याकडे वळला होता. मात्र आता ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी युती करून निवडणूक लढवतील असं म्हटलं जातंय. याच्या मागेही कारण आहेत असं विश्लेषक सांगतात. आता या दोन्हीचं गणित आपण समजून घेऊयात आणि राष्ट्रवादी देखील का नाहीये हे देखील समजून घेऊयात. आता बघा, मुस्लिम समाज हा एकनाथ शिंदे यांच्याकडे का वळू शकतो? याचं एक कारण म्हणजे मुस्लिम समाज आणि ठाकरे बंधूंची होणारी युती. मुंबईतील ठाकरेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर अलीकडच्या काळात मुस्लिम समाज ठाकरे यांच्याकडे वळलेला स्पष्ट दिसून आला. आघाडी स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समाजाशी किंवा मतदारांशी संवाद साधण्यावर विशेष भर दिला होता. पारंपरिकरित्या मुस्लिम मत ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वोट बँक मानली जात असली तरी उद्धव ठाकरेंच्या सक्रिय प्रयत्नामुळे मुस्लिम मतदारांच्या सभांमध्ये त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा फायदा ठाकरेंना निश्चितच झाला. मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असलेल्या भागात जाऊन भेट घेणं, संवाद साधणं, त्यांच्या प्रश्नावर चर्चा करणं या प्रयत्नामुळे ठाकरे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून उद्धव ठाकरेंवर टीकाही केली गेली, कारण त्यांच्या भूमिकेत आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेत बराच बदल होता. 2022च्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी स्वतः स्पष्ट केलं होतं की त्यांचं हिंदुत्व कोणत्याही धर्माचा द्वेष न करणाऱ्या विचारसरणीवर आधारित आहे. आता बघा, महाराष्ट्रात साधारणतः अंदाजे सांगायला झालं तर 12% आणि मुंबईत तब्बल 22% मुस्लिम लोकसंख्या आहे आणि हा मतदार वर्ग प्रत्येक निवडणुकीत निर्णायक आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई अशा अनेक मतदारसंघात मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत याचा फायदा थेट ठाकरे गटाला होऊ शकतो, जसं आधीच्या निवडणुकीत झालाय. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संभाव्य युती हे समीकरण किती बदलू शकतं हा मोठा प्रश्न आहे. कारण आज ही मुस्लिम मतदारांच्या मनात राज ठाकरे यांनी पूर्वी केलेल्या विधानामुळे नाराज आहे. त्यामुळे जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुस्लिम मतदारांचा विरोध राज ठाकरे यांच्या दिशेने असला तर त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसू शकतो. म्हणून मुस्लिम वोट बँक किंवा मतं कायम ठेवायचे असतील तर दोन्ही ठाकरे बंधूंनी सर्वसमावेशक आणि संतुलित भूमिका घेणं आवश्यक आहे. मुंबईतील मुस्लिम मतांचा कल सध्या उद्धव ठाकरेंकडे झुकलेला असला तरी राज ठाकरे यांच्या प्रतिमेमुळे हा कौल बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा बदललेला कौल शिंदेकडे जाऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते.
आता दुसरं मोठं समीकरण म्हणजे महायुती असूनही राष्ट्रवादीला या निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी सहभागी करून घेण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाहीत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी अजित पवार गटांनी नवाब मलिक यांच्या हाती दिली आहे. पण नवाब मलिक यांच्यावर असलेल्या आरोपामुळे भाजपनं त्यांच्या नावाला कडाडून विरोध दर्शवला. राष्ट्रवादीकडून जरी जबाबदारी इतर कोणत्या नेत्याला देण्यात आली असती तर कदाचित भाजपला आक्षेप नसता. मात्र नवाब मलिक हेच चेहरे असल्यामुळे भाजप राष्ट्रवादीला महायुतीत न घेण्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाम दिसते. त्यामुळे एकच प्रश्न आता उभा राहतो की मुस्लिम मतं ओढून घ्यायची कशी? राष्ट्रवादीला बाजूला ठेवताना मुस्लिम मतदार वर्गाचा संतुलित प्रतिनिधी कोण राहील आणि त्याचा थेट पर्याय म्हणून जे सर्वेक्षण केलं गेलं त्या सर्वेक्षणात एकनाथ शिंदेचं नाव पुढे आल्याचं जाणकार सांगतात. आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंना ठाण्यामध्येही एकत्र घेण्याची जी काही चर्चा आहे किंवा मुस्लिम भागात शिंदे गटाला पसंती मिळण्याचे संकेत आहेत आणि म्हणूनच मुस्लिम मतामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदेंना महायुतीत अधिक महत्त्व देण्याचा किंवा निवडणुकीत या महापालिकेचा निर्णय घेतल्याची चर्चा बैठकीमध्ये जी बैठक झाली त्याहीमध्ये या संदर्भात चर्चा झाल्याचं म्हणलं जाते. राष्ट्रवादीला न जोडता मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिंदे हेच व्यवहार्य आणि स्वीकारार्ह पर्याय असल्यानं भाजपला वाटत असल्यामुळं भाजपने ही खेळी केली असल्याचं जाणकार सांगतात. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते प्रचार, त्यातील मुद्दे आणि महायुतीत जमलेलं किंवा बिघडलेलं गणित यावर सगळं अवलंबून असणार आहे. मुस्लिम मतदारांचा कौल मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं आखलेली ही नवी रणनीती कितपत प्रभावी ठरेल आणि एकनाथ शिंदेंना पुढे करून मुस्लिम वॉर्डमध्ये किती फायदा घेता येईल हे प्रत्यक्ष प्रचार मोहीम सुरू झाल्यानंतर आणि निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान यावर तुमचं मत काय? भाजपची ही खेळी खरंच फायद्याची ठरेल का? मुस्लिम मतं यंदा मुंबईच्या महापालिका निवडणुकीत कोणाकडे जास्त वळतील अशी शक्यता आहे? कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका.